नजर हात जोडा, कोणीतरी येईल आणि मालती मॅडम सुद्धा बाहेरच बसले. सोडा बरं. मग काय झालं? ती माझ्या मैत्रिणीचा हात धरू नाही शकत का? धरू शकता, पण त्यांना कुठे माहिती आहे की आपली मैत्री आहे? अरे पण ठीक आहे ना, त्यांना तर असंच वाटेल ना की मी माझ्या बायकोचा हात धरलाय. तसं वाटू शकतं. आणि बघ, कोणाला काही का वाटेल, मला तुझा हात धरता येतोय ना, इनफ फॉर मी. आणि मला ॲज अ फ्रेंड तू जे काही प्रॉमिस केलंयस, सो आज गुढीपाडव्याच्या ओकेजनवर मलाही तुला एक प्रॉमिस करायचं. तू जे आईला हे काही पेपरवर लिहून दिलंयस ते काहीच होणार नाही. तुला महाडिकांशी संबंध तोडायची वेळच येणार नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. आपण जे काही ठरवलंय ना, त्यात आपण सक्सेसफुल होणारच आहोत. आणि जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तुम्ही जे म्हणताय ना सर, तसंच होत. तुमच्या तोंडात साखर पडू दे. नाही नाही, साखर नाही. आज गुढीपाडवा आहे, आज या गाठी पडतात. अहो तुमच्याकडे. हो मग, माझ्या मैत्रिणीचं तोंड गोड करण्यासाठी आणले. हे घ्या, प्लीज तोंड गोड करा. आणि तुला एक सांगू, या गाठी जशा गोड आहेत ना, तसेच गोड दिवस, गोड क्षण मी आपल्या आयुष्यात आणून दाखवणार आहे. आणि हे इंद्रजित महाडिकचं प्रॉमिस आहे. कुठे आहेत घरातले नोकर? झाला का टाइमपास? टाइमपास करताय का काम करताय? नोकरांनी मालकाच्या नजरेला नजर मिळवायची नसते. यांना माहित नाही वाटतं उर्मिला. कसं माहिती असेल? नोकर म्हणून पहिली नोकरी आहे ना. या, झाला का टाइमपास? काय झालं? आले सेल्फ डिक्लेअर राजा राणीचा संसार करणारे नोकर कपल आले. हे राजा राणी असतील ना यांच्या खोलीत, इथे नोकर म्हणून आलेत ना काम करायला. काम करायचं, टाइमपास नाही करायचं, नाही तर घरी आकलून देईन. नाही नाही, आम्ही तुम्हाला हवं तसं वागू. हो ना, मग याला पण सांग, तुमची वेळ आता सुरू होते. चला कामाला. या, घरचे नवे नोकर या, आत या. असं म्हणतात वास्तू तथास्तू म्हणत. या घरात तर आयुष्य घालवलंय यांनी. हे वास्तू देवते, आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही मानानं इथं परत येऊ. नाटक करून झालं असेल
तर आता कामाला लागा. अरे आपण उभी का? हा? नोकर आलेत आपल्या घरात. आता आपण अगदी आरामात बसायला हरकत नाही. आपलं सगळं काम आता ही नोकर मंडळीच करतात. आपण फक्त आराम करायचा आणि यांची मजा बघायची. चला या 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 बसा. रत्ना, त्यांना काम सांगा आणि त्यांना सांगा घरातली सगळी कामं वेळच्या वेळेला आणि चोख लागतात मला. सांगा कुणी काय काय कामं करायची. घरातली फरशी पुसणं, झाडून काढणं, धुनी भांडी ही सगळी कामं ही मालती करणार. हो, आणि घर नीट साफ झालं पाहिजे. मला घर स्वच्छ लागतं. आणि जर घरात कुठे कचरा दिसला तर ज्याच्यावर साफसफाईची जबाबदारी आहे त्याच्यावर मी सगळा कचरा ओतेन.